आम्ही हॉटेलमधून निघलेलो आहोत वृंदावन गार्डन वगैरे बघायला, पॅलेस बघायला. आमचं लंच वगैरे झालं, सगळ्यांनी जेवण वगैरे तिथे छान प्रकारे जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही मग आमची गाडी केलेली होती तर त्या गाडीत बसलो आणि नंतर आम्हाला आता जायचं होतं तिकडे पॅलेस वगैरे बघायला. पण पहिल्यांदा पॅलेस बघणार होतो कारण की वृंदावन गार्डनला नाईट शो छान असते, लाईटिंग वगैरे, म्हणून आम्ही पहिल्यांदा पॅलेस बघणार होतो. आणि पॅलेसला पण लाईटिंग वगैरे छान असते, संध्याकाळी बघण्याचा व्ह्यू असते. पण पॅलेस आतमध्ये बघून देत नाहीत कारण की संध्याकाळी 5पर्यंतच तिथं आतमध्ये एंट्री असते, नंतर एंट्री नसते, म्हणून आम्हाला पहिल्यांदा जायचं होतं पॅलेस पाहायला. आणि बघा इकडल्या साईड एका साईडनं कसं दिसतंय ते ह्याचं गेट होतं पॅलेसचं. आणि आता चला तुम्हाला दाखवतो पॅलेस. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो होतो. आणि मैसूर सिटी एवढी छान आहे का नाही, खूप स्वच्छ आणि सुंदर पण आहे. तर बघा बाहेरचा व्ह्यू कसा आहे पॅलेसचा. बाहेरून आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं काउंटर वगैरे होतं, एंट्री फीस वगैरे होती आतमध्ये जाण्याची. मग आम्ही गेलो आतमध्ये आणि बघा कसला व्ह्यू एकदम भन्नाट दिसतंय. मग आतमध्ये तर किती खतरनाक असेल बघा. त्याच्या थोड्या आतमध्ये गेल्यानंतर मग सगळ्या राजांच्या, महाराणी, त्यांच्या मुली, सगळे म्हणजे सगळे राजांच्या, महाराणी त्यांचे सगळं हे केलेलं होतं, फोटोज वगैरे नावासहित वगैरे सगळं होतं लावलेलं. मग तिथं थोडेफार फोटोज वगैरे शूट बघा कसे पूर्ण. आणि त्यांचे नावं पण खाली दिलेले होते सगळे राजांचे. सगळ्या ड्रॉइंग्स, पेंटिंग एवढे छान होत्या की काढलेल्या की एकदम सुपरहिटच होत्या. खूप छान पेंटिंग वगैरे काढलेल्या होत्या. आणि नंतर पाहू शकताय
नंतर परत पुढं त्यांच्या जे जुन्याकालीन वस्तू आहेत ना, पानपुडे वगैरे, ते वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या डिझाईनचे आपल्याला मला तिथं पाहायला मिळाले. खूप छान असं सुंदर असं वाटत होतं. परत तिथं बाहेर बघा कसं फेस वगैरे छान आहे. आणि विशेष म्हणजे ही चेअर कुठल्या पिक्चरमध्ये आहे ते मला कमेंट करून सांगा. एका पिक्चरमध्ये आहे ते साऊथचं पिक्चर आहे, त्यामध्ये चेअरचा पार्ट घेतलेला आहे थोडंफार. परत ही बॅग येऊन बाहेर आल्यानंतर हे सगळं बाहेरचा व्ह्यू असा होता. खूप छान असा इकडं मंदिर वगैरे देवाचे श्रीकृष्णाचं वगैरे होते. आणि हे त्यांचे राजे मेन होते, त्यांचे चेअर वगैरे होती तिथं. ते छान असे बसलेले होते त्याच्यावरती असं. आणि बघा इथं बाहेर आल्यानंतर एवढं छान बाहेरच्या साईडला एवढं मस्त असं वाटत होतं की इथं एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि असं बघितल्यानंतर असं एवढं छान. आणि बघा किती सुंदर डिझाईन वगैरे किती सुंदर होते. तिथं सई आमची थोडीशी रडत होती का तर तिला आतमध्ये जायचं होतं. तिथं ते सिक्युरिटी असतात ना, त्यांनी तिला खवळले होते की आतमध्ये गेल्यानंतर. आणि मोबाईलमध्ये त्याच्या पप्पाने फोटो काढलेला तर डिलीट पण करायला लावला, कारण की आतमध्ये जाऊन देत नाही. ते खूप स्वच्छ आणि सुंदर परिसर ठेवलेला असतो ते, त्यामुळं आतमध्ये जाऊन देत नाही. आणि काय त्यांचे नियम पण असू शकतात की ते त्या बंधनकारक आहेत. तिथले दरवाजे वगैरे बघा कसले शाही दरवाजे वगैरे मस्त आहेत. आणि पूर्ण एवढं छान असं आहे की नाही, एकदम मन प्रसन्न होते. आवर्जून एकदा तुम्ही म्हैसूरला गेल्यानंतर 100% म्हैसूर पॅलेस बघितलाच पाहिजे. खूप छान म्हैसूर पॅलेस आहे, मला तर वैयक्तिक खूप आवडलेला आहे. आणि नंतर आम्हाला जायचं होतं. मग परत इथं त्यांचे बँक, स्टेट बँक म्हणून आहे वरती लिहिलेलं, तिथं सगळे गोल्ड वगैरे ते त्यांनी ते बाहेरच ठेवलेलं लावून. आणि बघा बाहेर साईडला बॅकला निघाल्यानंतरचा व्ह्यू कसा सुंदर दिसतोय ते पाहू शकताय, कसला सुंदर आहे. मग आम्हाला ते चप्पल वगैरे आमच्या ते ठेवलेलं टोकन देऊन आमची चप्पल वगैरे घ्यायची होती तिथं. मग आम्ही आमच्या चप्पला वगैरे घेतल्या, तिथल्याच टोकन घेतला. तोपर्यंत आता लेकरं म्हणल्यानंतर तर त्यांचं थोडंफार आलंच. मग तेवढ्याफार लेकरांच्या ह्याच्यात हे केलं. आणि नंतर मग इकडं बॅक साईडला बघा इकडून बाहेरचं गेट आहे, एक्झिट गेट. किती छान आहे. बाहेरच्या एक्झिट गेटला पण मस्तपैकी सगळं असं एवढे डेकोरेशन आणि एवढं म्हणजे असं नॅचरल वाटत होतं की किती छान बनवलं आहे ते, एकदम सुंदर. तर मी एक्झिट गेटने बाहेर आलेलो होतो आणि निघालं होतं. बघा एवढी तिथं एवढं क्लीन मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं, कारण की एवढे स्वच्छ आणि रस्ते ते पण आणखीन एवढे छान रस्ते पण होते, बापरे. परत मग आम्ही बाहेर येताना बघा कसला एकदा आणखीन असं पॅलेसकडे बघू वाटत होतं की तिथून निघूच नाही, पण आम्हाला जायचं होतं दुसऱ्या पॉईंटला. सो चला आम्ही चाललेलो आहे दुसऱ्या पॉईंटला. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुढचा नेक्स्ट ब्लॉग माझा आवर्जून बघा, कारण आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण खूप छान असा आहे. सो टाटा बाय. मी आता माझा ब्लॉग इथंच एंड करते.